भावाला पैशाची गरज होती म्हणून त्याने मला विकण्याचा निर्णय घेतला. मी विनवणी करत राहिले, दादा असं करू नकोस. पण त्याने ठामपणे सांगितलं, उद्या सकाळ होताच तुला पाठवून देईन. मी रात्रभर रडत बसले. पण सकाळ झाली तेव्हा भाऊ मृत अवस्थेत पलंगावर सापडला. वहिनीने माझ्यावर आरोप केला आणि पोलिसांनी मला जेलमध्ये टाकलं. जेव्हा मला वहिनीच्या तक्रारीवरून रिमाइंडरवर नेलं जात होतं तेव्हा मी ओरडत ओरडत माझ्या निरपराधीपणाची भीक मागत होते. पण कोणीही ऐकलं नाही. मी व्याकुळ होऊन देवाला हाक मारली आणि तेव्हा पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण मी म्हणाली, माझी विक्री करू नका, देव साक्षी आहे, मी तुमचं काय बिघडवलंय. मी रडत रडत भावाच्या पायावर पडून हात जोडले. पण त्याच्या मनावर काहीच परिणाम होत नव्हता. अंजली, मला तुझं काही ऐकायचं नाही. हे सगळं नाटक थांबव बरं. नाही विकत तुला. मग मला हवे ते पैसे कोण देणार. दादा, मी कुठून पैसे आणू. आता BA झालंय आणि नोकरी सुद्धा नाहीये. तर मग ऐक, तुझं लग्न करायचं आहे ना. तुला विकून मी माझं कर्ज फेडणार आणि खबरदार ही गोष्ट कुणाला सांगितलीस तर. भाऊ रागाने तडफडत निघून गेला. माझं डोकं दुःखाने फुटायला लागलं. काही सुचत नव्हतं काय करावं. कुठेही जाण्यासाठी सुरक्षित जागा नव्हती. तेव्हाच अंगणात वहिनी उभी असलेली दिसली. मी धावत जाऊन त्यांच्या पायावर पडले. वहिनी, देवाचं नाव घेते, मला वाचवा. भाऊ मला विकायला निघाले. ते कधी असे नव्हते. कोणास ठाऊक त्यांना काय झालंय. मी सतत बोलत राहिले. पण वहिनी शांतपणे ऐकून म्हणाल्या, अंजली, हे तुमचं दोघांचं घरगुती प्रकरण आहे. मी काय करणार, यात मला ओढू नकोस. आणि चांगलं होईल, मला या सगळ्यापासून दूर ठेव. इतकं बोलून त्या निघून जायला लागल्या. मी त्यांचा हात पकडून म्हणाले, वहिनी, कृपया मदत करा. दादा तुमचं ऐकतील. अंजली, तुझ्या भावाने माझं ऐकलं तर तो कर्ज कुठून फेडणार. मागचे 3 दिवस तो तडफडतोय आणि तुला कुठे बाजारात विकत नाहीये. तुझं लग्नच लावून देतोय. तुला नाही वाटत का की भावाची मदत व्हावी, तुझं घर बसावं, त्याची अडचणही मिटेल. पण वहिनी, मला अजून शिकायचंय, MA करायचंय. अंजली, तुझ्या नवऱ्याच्या घरी जाऊन कर. तो खूप श्रीमंत आहे. आता मला त्रास देऊ नकोस. भावाला समजाव, काहीतरी मार्ग निघेल. वहिनी सपाट आवाजात बोलून आपल्या खोलीत गेल्या आणि दार लावून घेतलं, जेणेकरून मी पुन्हा मागे जाऊन तेच सांगू नये. माझ्या मनाला फार मोठा धक्का बसला. फक्त 2 दिवसापूर्वी शेवटचा पेपर दिला होता. मी किती खुश होते. वाटत होतं आता कुठे नोकरी शोधेन. पण आयुष्याने माझ्यासाठी वेगळंच लिहून ठेवलं होतं याचा अंदाज नव्हता. मी माझ्या खोलीकडे जात असताना पाहिलं. शेजारची बाई भिंतीवरून डोकावत होती. मला तिचा खूप राग आला. कारण घरात कधीही भांडण झालं की ती असंच डोकावत असे. मी तिला काहीच बोलले नाही. कारण माहिती होतं की तोंड उघडलं की सगळा राग तिच्यावर काढेन, जरी तिची काहीही चूक नसली. म्हणून शांतपणे माझ्या खोलीत गेले. आई वडील दोघंही या जगात नव्हते आणि फक्त भाऊच होता, ज्याने मला वाढवलं. आई वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा त्याचा विवाह झाला होता. मी तेव्हा खूप लहान होते. भाऊने मला नेहमी आपल्या मुलीसारखं वाढवलं होतं. पण आज ते मला विकण्याची भाषा करत होते. हे सगळं मला पचवणं फार कठीण होतं. संध्याकाळभर मी दुःखात बुडून गेले होते. भाऊ घरी आले तेव्हा मी पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला. पण त्यांनी कठोर शब्दात सांगितलं, अंजली, आता ही गोष्ट घेऊन पुन्हा माझ्यासमोर येऊ नकोस. उद्या तुझं लग्न लावून देतो तर उत्तम होईल की. मला समजवण्यापेक्षा आपल्या चांगल्या नशिबासाठी प्रार्थना कर. ते पुढं म्हणाले, अंजली, तुझं लग्न तर करायचंच आहे. मग ते आमच्या फायद्यासाठी का नको. शेवटी तुला वाढवलंय, तुझ्यावर खर्च केला. मी दुःखाने त्यांचं बोलणं ऐकत होते. जेव्हा त्यांनी मला तिथून निघून जाण्याचा इशारा केला तेव्हा मी हताश होऊन माझ्या खोलीत गेले. अजून मी झोपायचं म्हणत होते. इतक्यात भाऊ आणि वहिनीच्या खोलीतून भांडणाचा आवाज येऊ लागला. मी धावत बाहेर आले तर फक्त एकच वाक्य ऐकू आलं, हे कोणते कर्ज आहे जे फेडायचंय आणि मला याबद्दल काही कळलं सुद्धा नाही. वहिनी संतापाने ओरडत होत्या आणि भाऊ तितक्याच कठोरपणे म्हणाला, जे काही करायचंय ते उद्या अंजलीचं लग्न लावल्यानंतर सांगतो. त्याआधी माझं डोकं खाऊ नकोस. हे बोलून दादा खोली बाहेर आले. अंगणात मी उभ्या असल्याचं पाहिलं तेव्हा क्षणभर थांबले. काही बोलणार असं वाटलं, पण लगेच डोकं हलवत मला दुर्लक्ष करून निघून गेले. त्यांचा हा रूप मला आतून फार लागला. मी परत खोलीत गेले.
तर वहिनी अंगावर पदर घेतलेला आणि डोक्यावर हात ठेवून बसलेल्या होत्या. मी हळूच दार ठोठावलं तेव्हा त्या दचकून माझ्याकडे बघू लागल्या, पण लगेच त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला. काय झालं अंजली, काही काम होतं का? त्यांनी थंड स्वरात विचारलं. नाही वहिनी, मी संकोचून म्हणाले. फक्त तुम्ही आणि दादा भांडत होतात, मी लाजून बोलले, कारण वहिनीचा स्वर खूप कठोर होता. असं वाटत होतं की कधी माझ्यावरच राग काढतील. अंजली, मी कधी तुम्हा भावंडांच्या भांडणात हस्तक्षेप केलाय का? त्यांच्या आवाजात अजूनही राग होता. मी काही दखल घेतली नाही. मग तू कोणत्या विचाराने आमच्या भांडणात रस घेतेस? त्या रागाने माझ्याकडे पाहू लागल्या. मी आतून थरथरत होते. वहिनी, तुम्ही माझ्यामुळे त्रासलेले आहात म्हणून मला राहावलं नाही, मी कसं तरी सांगितलं, कारण त्या क्षणी वहिनीचं रूप फारच कठोर वाटत होतं. अंजली, यावेळी मला तुझ्याशी किंवा कोणाशीच बोलायचं नाही, त्यामुळे कृपया माझ्या खोलीतून जा. असं वहिनीचं रूप मी कधीच पाहिलं नव्हतं. त्यांच्यासोबत राहून 3 वर्ष झाली होती, पण त्यांनी कधी खूप प्रेमाने ना कधी फार कठोरपणे बोललं होतं. त्यांचा स्वभाव नेहमी औपचारिक आणि समतोल राहिलेला. मी लाजून माझ्या खोलीत परत गेले. ती संपूर्ण रात्र आम्ही तिघांनी जागून काढली. काहीच कळत नव्हतं काय घडतंय आणि का घडतंय. रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी मला विचित्र बेचैनी व्हायला लागली. सुरुवातीला मी खोलीतच फेरी मारत होते, पण जसजसा वेळ पुढे जात होता तसं मन अस्वस्थ होत होतं. शेवटी मी बाहेर आले. अंगणात पाहिलं तर वहिनी 4 पायीवर पडून झोपलेल्या होत्या. मी त्यांना त्रास होऊ नये म्हणून पुन्हा खोलीत परत गेले. सकाळी अचानक झालेल्या गोंधळाने माझी झोप मोडली. पहाटेची आरती झाल्यावर मला थोडी झोप लागली होती, पण आता डोळे उघडले तर घरात खूप गर्दी होती. घाबरून मी खोलीतून बाहेर आले. पाहिलं तर आजूबाजूच्या महिला घरात जमल्या होत्या आणि आसपास कुजबुजत होत्या. असा प्रकार याआधी कधीच घडला नव्हता. फक्त आई वडिलांच्या मृत्यूच्या वेळी अशी गर्दी झाली होती. माझ्याकडे पाहिल्यावर सगळ्या बायका शांत झाल्या आणि एकमेकांना खुणा करू लागल्या. मला काहीच कळत नव्हतं काय झालंय आणि का झालंय, असे प्रश्न मनात घोळत होते. मी थोडं पुढे गेले तर सगळ्या बायकांनी वाट मोकळी केली आणि ती वाट थेट भावाच्या खोलीकडे जात होती. तेव्हाच माझ्या काळजात काहीतरी धस्स झालं. मी धावत भावाच्या खोलीकडे गेले. तिथं समोर जे दृश्य पाहिलं ते एखाद्या कयामतीसारखं होतं. माझा भाऊ अर्धवट पडलेला होता आणि त्याच्या शरीरातून वाहून गेलेलं रक्त गादीत मुरलं होतं. वहिनी खोलीच्या एका कोपऱ्यात बसून रडत होत्या. दादा, मी किंचाळत त्याच्याजवळ जायला धावले. तेवढ्यात एका बाईनं मला पकडलं आणि थांबवलं. वहिनीचं लक्ष माझ्यावर पडलं आणि त्या छाती ठोकून ओरडू लागल्या, हिनेच मारलंय, हीच आहे खुनी, हिनेच माझं घर उद्ध्वस्त केलंय, कोणीतरी पोलिसांना बोलवा. त्या पुन्हा पुन्हा तेच म्हणत होत्या. मी थक्क होऊन सगळ्या बायकांकडे पाहत उभी होते. वहिनी, तुम्ही गैरसमजात आहात. मी माझ्या भावाला कसं मारू शकते, मी पुन्हा पुन्हा सांगत होते, पण कोणीही ऐकायला तयार नव्हतं. वहिनी जोर जोरात म्हणाल्या, तू मारू शकतेस. काल रात्री तुझ्या लग्नाच्या मुद्द्यावर तुझा भाऊ बोलला होता, त्यावर तू खूप रागवली होतीस. सगळ्या मोहल्ल्यातल्या लोकांनी भांडण ऐकलं होतं. मी म्हणाले, वहिनी, तुम्ही जाणता मी का भांडले होते. दादा माझ्या लग्नासाठी पैसे मागत होते. ही काही साधी गोष्ट नव्हती की मी गप्प बसले असते. मला हक्क आहे प्रश्न विचारण्याचा. माझं काळीज जोर जोरानं धडधडत होतं. वहिनीच्या त्या बोलण्यामुळे मी गुन्हेगार ठरत होते. जरी माझा काही दोष नव्हता. तू प्रश्न विचारायचा, पण तू माझं घर उद्ध्वस्त केलं. देव तुला शिक्षा देव, असं म्हणून वहिनी मला शिव्या देऊ लागल्या. मी बधीर होऊन उभी होते, कधी भावाकडे पाहत, कधी वहिनीकडे. मला समजत नव्हतं की कोणतं दुःख मोठं मानावं, भावाच्या मृत्यूचं की त्याच्या मृत्यूचा आरोप माझ्यावर लागल्याचं. काही सुचेनासं झालं. म्हणून मी वहिनीच्या शेजारी बसून रडत म्हणाले, वहिनी, तुम्ही माझ्यावर आरोप करता. मी वाक्य पूर्ण करायच्या आतच वहिनीने एक जोरदार थप्पड माझ्या गालावर मारली आणि किंचाळून म्हणाल्या, हिला जिवंत सोडणार नाही, जिनं माझं घर उद्ध्वस्त केलं. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होते. तेवढ्यात पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐकू आला. काही लोकांनी आधीच पोलिसांना बोलावलं होतं. सायरन ऐकून माझे हातपाय थरथरू लागले. आता काय करावं, कुठं जावं काहीच समजेना. लपायला जागाही नव्हती आणि मला माहीत होतं सगळेच आता माझ्यावरच आरोप करतील आणि ते खरं ठरवायची पूर्ण तयारी करतील. थोड्याच वेळात पोलीस घरात आले आणि सगळ्या लोकांना मागे
करत घटनास्थळाचा ताबा घेतला. वहिनी पोलीस पाहून अधिकच ओरडू लागल्या आणि त्यांच्या आरोपावरून पोलिसांनी मला ताब्यात घेतलं. मी जोरजोरानं माझ्या निर्दोषत्वाची याचना करत होते, पण एक महिला पोलीस कडकडून म्हणाली, पहा मॅडम, तुम्ही इथे काही बोललात तर ते न्यायालय तुमच्या विरुद्ध पुरावा म्हणून वापरला जाईल. त्यामुळे चांगलं तेच आहे की तुम्ही गप्प बसा आणि वकिलामार्फतच आमच्याशी बोला. पण मी माझ्या भावाला मारलेलो नाही, मी हताशपणे म्हणाले. पण त्यांच्या चेहऱ्यावर त्या गोष्टीचा काहीही परिणाम नव्हता. त्यांनी मला हातकडी घातली आणि माझ्या भावाच्या मृतदेहाचे फोटो काढू लागले. मी म्हणाले, वहिनीने सुद्धा खून केला असेल, संशय तिच्यावरही घ्यायला हवा. पण माझं काही चालत नव्हतं. मी शेवटी तिचं नाव घेतलं. यावर एक सुस्कारा टाकत त्यांनी म्हटलं, मॅडम, तुमच्या सांगण्यावर आम्ही काही कारवाई करणार नाही, समजलं का? गप्प बसा. कोणाला अटक करायची ते आम्ही ठरवू, तुम्ही नका मध्ये पडू. माझं काही चालत नव्हतं. मग त्यांनी मला गाडीत बसवून थेट पोलीस ठाण्यात नेलं. तिथेही मी सारखी एकच गोष्ट सांगत होते, मी माझ्या भावाला मारलेलं नाही. देवाची शपथ घेऊन सांगते, माझा काही संबंध नाही. पण माझ्या बोलण्याचा त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. त्यांनी मला एका बंद कोठडीत टाकून दिलं. तेथे आधीच 3 बायका होत्या. त्यांनी मला पाहिलं आणि विचारलं, कसल्या गुन्ह्यात आली आहेस? मी रडत म्हणाले, माझ्या भावाच्या मृत्यूचा आरोप आहे माझ्यावर. त्यातील एक बाई माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, काही नाही होणार ग. मी संतापून म्हणाले, कसं काही नाही होणार? मी मारलेलं नाही माझ्या भावाला. दुसरी बाई हसून म्हणाली, मारलंस किंवा नाही, आता हे लोक सोडणार नाही तुला, आरोप तुझ्यावरच बसणार. मी गप्प झाले. तेवढ्यात तिसरी बाई प्रेमाने विचारू लागली, कोणावर संशय आहे का? किंवा खरा गुन्हेगार कोण आहे माहीत आहे का? त्यावेळी माझं डोकं जळत होतं. मी काहीच बोलले नाही. एका कोपऱ्यात जाऊन भिंतीला डोकं टेकून बसले. त्या तिघींनीही मला जास्त छळलं नाही आणि आपापल्या कामात गुंतल्या. मी एकटी बसले आणि भावाचं दुःख मनावर तुटून पडलं. आधी फक्त डोळ्यातून पाणी वाहू लागलं, मग सगळं दुःख ओरडाओरडीत बाहेर आलं. मी कोपऱ्यात बसून रडत होते. माझा भाऊ मरण पावला होता आणि त्याचा खरा साक्षात्कार मला त्याच्या प्रेताला पाहून नव्हे, या कोठडीत बसून झाला. डोक्यात सारखी तीच गोष्ट, मी मारलेलं नाही. एकांत मिळाल्यावर सारं दुःख आक्रोश करत बाहेर आलं. हळूहळू माझं रडणं तीव्र झालं, अंग थरथरू लागलं. तेवढ्यात एक महिला पोलीस आली आणि तिरसटपणे म्हणाली, हे तुझं घर नाही. काय हा आरडाओरडा? थांब, सगळ्या पोलीस ठाण्याचं डोकं खाल्लंस? मी किंचाळून म्हणाले, माझा भाऊ मेला आहे. ती म्हणाली, मेला नाही, तुझ्या हातून मारला गेलाय. आता नाटक थांबव. हे ऐकून मी सुन्न झाले. माझं रडणं अधिकच वाढलं. आरडाओरडा बाहेर जाऊ नये म्हणून मी दुपाट्याचा कोपरा तोंडात कोंबला. बऱ्याच वेळानं थकल्यावर एका कोपऱ्यात बसले. एक दिवस गेला, दुसरा गेला, तिसरा गेला. कोणी भेटायलाही आलं नाही. असं वाटत होतं की इतकं शतकं लोटली आहे त्या कोठडीत. माझा भाऊ आता मातीखाली होता आणि त्याच्याशिवाय या जगात माझं कोणीच नव्हतं. कोण आलं असतं विचारायला? तिसऱ्या दिवशी संध्याकाळी एक महिला पोलीस आली. म्हणाली, तुला कोणी भेटायला आलंय? मी निमूट तिच्यासोबत गेले. समोर पाहिलं तर वहिनी पांढऱ्या चादरीत बसल्या होत्या. मी लगेच म्हणाले, वहिनी, आता तरी विश्वास बसतोय ना? मी नाही मारलं भावाला, देवाचं नाव घेऊन सांगते. त्या म्हणाल्या, अंजली, मी कसा विश्वास ठेवू? तुझं आणि तुझ्या भावाचं भांडण झालं होतं. दुसऱ्या दिवशी तुझी पाठवणी होणार होती आणि तेवढ्यात तो गेला. मी गप्प झाले, कारण मला माहित होतं की कितीही सांगितलं तरी त्या समजणार नाहीत. त्या म्हणाल्या, मी तुझी केस मागे घेण्याचा प्रयत्न करू शकते, पण त्यासाठी तुला माझं ऐकावं लागेल. मी थकलेल्या सुरात विचारलं, काय? त्या म्हणाल्या, मी तुझं लग्न लावून देईन माझ्या भावासोबत. हे ऐकून माझं डोकंच फिरलं. त्या काय म्हणत होत्या? त्या माणसासोबत जो दिवसभर थुंकी गिळत बसतो, जो स्वतः बाथरूमला जाऊ शकत नाही. माझं डोकं जळालं. मी संतापून म्हणाले, वहिनी, तुम्हाला असं सुचलं तरी कसं? त्या खांदे उडवत म्हणाल्या, अंजली, मी तुझंच भलं बघते. जर मी तुझं लग्न एखाद्या सामान्य माणसाशी लावलं तर कोणी मान्य करणार नाही, पण माझा विकलांग भावाशी केल्यावर सगळे म्हणशील तू वेडी झाली आहेस आणि कोर्टात असं सांगून तुला सोडवलं जाईल. मी म्हणाले, वहिनी, तुम्ही हे बोलताय ते शोभत नाही. निदान तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. तुम्ही मला आईसारखं वाढवलं आणि आज? त्या पुन्हा खांदे उडवत म्हणाल्या, अंजली, जे आमच्यावर बेतलंय त्यानंतर कोणावरही विश्वास ठेवता येत नाही. काय माहित त्या रात्री तू काय केलं असेल. आता मी स्वतःवरही विश्वास ठेवत नाही. विचार कर. रविवारी संध्याकाळी येते. तुझा निर्णय सांग.
हे ऐकून त्यांनी चादर सांभाळली आणि तिथून निघून गेल्या. मी त्यांच्या बोलण्याचा विचार करत चिडलेली आणि गोंधळलेली बसून राहिले होते. तेवढ्यात महिला पोलीस आली आणि तिने मला परत कोठडीत बंद केलं. खूप वेळ मी हे सारा विचार करत बसले. तेवढ्यात हळूहळू माझं अंग थरथरू लागलं. सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं, पण जेव्हा तब्येत आणखी बिघडू लागली तेव्हा मी दुपट्टा नीट पांघरून घेतला, जेणेकरून थंडी वाजू नये. त्या कोठडीत अमरा नावाची एक महिला होती. ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, तू खूप त्रासलेली वाटतेस, कुणाला भेटून आलीस? मी तिला आधीच सगळी गोष्ट सांगितली होती आणि तिने मला सांगितलं होतं की तुझ्या भावाला तुझ्या बहिणीनेच मारलं आहे. मला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नव्हता, म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केलं. आता पुन्हा अमराने विचारल्यावर मी रडायला लागले आणि तिला पुन्हा सगळं सांगितलं. ते ऐकून ती नरमपणे माझा हात धरून म्हणाली, काळजी करू नकोस, देवाकडे प्रार्थना कर, वरच्या परमेश्वराकडून मदत माग, बघ तुझा त्रास लवकरच संपेल. मी रागाने तिला विचारलं, तू पण देवाकडे प्रार्थना केली असशील ना, मग तू अजून इथे का आहेस? तुला पण बाहेर जायला हवं होतं. त्या क्षणी मी खूप बंडखोर झाले होते. चारही बाजूंना निराशाच होती. अमराने हसून उत्तर दिलं, मुली, देवाच्या प्रत्येक कामामध्ये काही ना काही रहस्य असतं. कदाचित मी इथे फक्त तुझ्या सुटकेसाठी आहे. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. तिचं हसणं साधंसुद्धा नव्हतं, त्यामध्ये खरंच काही रहस्य दडलं होतं. तिच्या डोळ्यातही एक वेगळी चमक होती. क्षणभरासाठी मी घाबरलेच. ती हसून म्हणाली, अगं वेडे, घाबरू नकोस, मी म्हणते ना प्रार्थना कर, तो दयाळू आहे, तुझं ऐकेल. थोडा संयम ठेव आणि बघ, खरा गुन्हेगार स्वतःहून समोर येईल. मी शांतपणे मान डोलावली, पण अजूनही मला कशी प्रार्थना करायची हे कळत नव्हतं. सर्वांसमोर जावं की नाही हेच कळेना. मी माझ्या त्रासात खूप मोठमोठ्या गोष्टी बोलून टाकल्या होत्या. त्याची लाज वाटत होती. हे मी त्या अमराला सांगितलं नाही, पण मी गप्प बसून माझे गुडघे मांडीवर घेऊन डोकं टेकवलं. ती पण इतर दोन महिलांमध्ये बोलण्यात गुंग झाली. मला एक विचित्र जाणवायला लागलं, जणू हे सगळं मला काहीतरी शिकवण्यासाठीच घडतंय किंवा कदाचित मला एखाद्या अज्ञात संकटातून वाचवलं जातंय. नेमकं काय आहे हे मात्र मला समजत नव्हतं. असंच एक दिवस निघून गेला. ना मी काही प्रार्थना केली ना काही दुसरं. रविवारचा दिवस पण तसाच गेला. संध्याकाळी वहिनी परत आली आणि तिने विचारलं, उत्तर काय आहे? मी शांतपणे विचारलं, कशाचं उत्तर? ती थेट म्हणाली, तुला माझ्या भावासोबत लग्न मान्य आहे का, जे तुला या सगळ्यातून वाचवू शकेल? मी म्हटलं, वहिनी, जेव्हा मी काहीच केलं नाही तर घाबरण्याचं काही कारणच नाही. मला देवावर विश्वास आहे की तो माझ्यावर अन्याय होऊ देणार नाही आणि तुमच्या भावाशी लग्न करून मी असा शिक्का कधीच मारणार नाही की भावाच्या खुनाच्या आरोपातून सुटण्यासाठी मी हे केलं. वहिनी म्हणाली, अंजली, एकदा विचार कर, मी जे करत आहे ते तुझ्याच भल्यासाठी. तुझ्याकडे दुसरा काही मार्ग नाही. मी वकिलाशी बोलून ठेवलंय. मी ठामपणे म्हटलं, मला घाबरायचं कारणच नाही, कारण मी गुन्हेगार नाही आणि जर काही केलं नसतानाही मला फाशी व्हायची असेल तर तेच माझं नशीब. ते मला मान्य आहे आणि तुम्ही पुन्हा इथे येऊ नका. त्या क्षणी ती उभी असतानाच मला बहिणीचा राग यायला लागला. जणू या सगळ्या मागे तीच आहे, पण कुणालाही ते दिसत नव्हतं. ती खुर्चीतून उभी राहिली आणि रागाने लालबुंद होत म्हणाली, अंजली, तुझा शेवट खूप वाईट होईल, लक्षात ठेव. ती निघून गेल्यावर मला काहीही वाईट वाटलं नाही. उलट एक विचित्र शांतता जाणवली, जणू मी अगदी योग्य निर्णय घेतलाय. मी पुन्हा माझ्या जागेवर जाऊन बसले. अमरा हळूच माझ्याकडे बघून हसली. काय झालं? मी विचारलं. ती मान हलवत म्हणाली, काही नाही, आणि तुझं काही वाईट होणार नाही. काळजी करू नकोस, तुझा देव तुझ्या सोबत आहे. हे शब्द ऐकून माझ्या अंगात वीज भरल्यासारखं वाटलं, जणू आता काहीही वाईट होणार नाही. ती रात्र मी खूप शांतपणे झोपले. पहाटेच्या सुमारास अचानक एक स्वप्न पडलं आणि माझी झोप उडाली. माझा भाऊ स्वप्नात आला होता, खूप व्याकुळ. आमच्या घरात एक झाड होतं. त्याच्या खालच्या बाजूला बसून तो रडत म्हणाला, अंजली, कुणावरही विश्वास ठेवू नकोस. कुणावर म्हणजे कुणावरच नाही. आणि जी बाई तुला सांगत आहे तिचं ऐक, ती खरं बोलते. आणि तेवढ्यात माझी झोप उडाली. मी घाबरून चारही बाजूंना पाहिलं, पण सगळ्या कोठडीत जराही आवाज नव्हता. तेव्हा माझी नजर अमराकडे गेली. ती कोपऱ्यात आसन टाकून देवीची आराधना करत होती. तिचे डोळे मिटलेले, ओठांवर मंद मंत्राचा जप. तिला पाहून एक क्षण मी हादरले. एक तर असं विचित्र स्वप्न आणि समोर अमरा अशी ध्यानस्थ. ती पूर्णपणे साधनेत मग्न होती. मी भिंतीला टेकून त्या स्वप्नाचा विचार करू लागले. माझा भाऊ नेमकं काय सांगू पाहत होता? तो कोणत्या बाईबद्दल बोलत होता? वहिनीबद्दल? नाही, असं मला वाटत नव्हतं. तेव्हा पुन्हा माझं लक्ष अमराकडे गेलं
आता ती डोळे उघडून शांत मुद्रेने हात जोडत होती. प्रार्थना पूर्ण करून तिने माझ्याकडे मंद स्मित हास्य केलं आणि त्या क्षणी माझ्या मनात जणू काही वीज चमकून गेली. हो, माझा भाऊ अमराच्याच बाबतीत सांगत होता. मला तिच्यावर विश्वास ठेवायला हवा. ती जे काही सांगेल तेच मला करायला हवं. हे सुचताच माझ्या अंगावर शहारा आला. मी फार घाबरून गेले. अमरा हळुवारपणे माझ्या जवळ आली. तिने मला पाणी दिलं आणि मला धीर देण्याचा प्रयत्न करू लागली. मी म्हटलं, माझा भाऊ मला स्वप्नात भेटला होता. ती काही न बोलता माझं बोलणं एकाग्रतेने ऐकत राहिली. मी म्हटलं, तो म्हणत होता कोणावरही विश्वास करू नकोस. इतकं बोलून मी गप्प बसले तेव्हा ती हळुवारपणे म्हणाली, बरोबर सांगितलंय त्याने. कारण तू सांगतेस ते बघता तुला मुद्दाम या अडचणीत ओढलं गेलंय. याचा अर्थ असा की तू कोणावरही विश्वास ठेवू नये. अमराने स्वच्छ हसत सांगितलं आणि तो म्हणत होता, त्या बाईवर विश्वास ठेव. ती अजूनही शहाणी वाटते. मला वाटतं तो तुझ्याच बाबतीत बोलत होता. मी काही न बोलता तिच्याकडे खोल नजरेनं पाहिलं आणि पुढचं वाक्य बोलून टाकलं, तुमचं स्थान. ती थोडी दचकली. फक्त आपल्या मनाचं ऐक. जर तुझं मन तुझ्यावर विश्वास ठेवायला सांगत असेल तर ठेव आणि नसेल तर जबरदस्ती करू नको. मी बघते तू इथे आल्यापासून एकदाही देवाचं नाव घेतलेलं नाही. तिने सांगितल्यावर मी पहाटे हात जोडून पूर्णपणे मनापासून देवाचं स्मरण केलं. ही माझ्या अटकेनंतरची पहिली वेळ होती जेव्हा मी खऱ्या अर्थाने देवापुढे नतमस्तक झाले. ती आता भगवद्गीतेचा पाठ करत होती आणि मी खूप वेळ जमिनीवर बसून डोळे मिटून प्रार्थना करत राहिले. त्या प्रार्थनेनंतर मला एक वेगळी शांतता आणि हलकं वाटायला लागलं. जणू मनावरचं ओझं उतरलं होतं. आज माझी कोर्टात पहिली तारीख होती. मला खूप भीतीही वाटत होती, पण आज कुठेतरी मनात एक शांतता आणि आत्मविश्वासही होता. मी भिंतीला टेकून खूप वेळ बसले. तेव्हाच एक महिला पोलीस कर्मचारी आली आणि मला सोबत यायला सांगितलं. मी अमराकडे पाहिलं तर तिने हसत म्हटलं, घाबरू नकोस. स्वतःवर विश्वास ठेव आणि मन सांगेल तेच कर. हे ऐकून माझं मन हलकं झालं. मला पोलीस व्हॅनमध्ये बसून कोर्टात नेण्यात आलं. जिथे माझी वहिनी आधीच उपस्थित होती. तिथे पोहोचल्यावर मला कळलं की माझ्याच विरोधात केस माझ्या वहिनीने दाखल केलेली आहे. ही गोष्ट माझ्यासाठी मोठा धक्का होता, कारण माझ्याच माणसांनी मला कटघऱ्यात उभं केलं होतं. त्या दिवशी कोर्टात पोलिसांनी माझा रिमांड मागितला, ज्याची मला अजिबात अपेक्षा नव्हती. हे ऐकून माझं संपूर्ण अंग थरथरू लागलं. मी सतत देवाला हेच साकडं घालत होते की असं काही होऊ नये, पण विरोधकांची पूर्ण तयारी होती की काहीही करून माझा रिमांड मिळवायचा. मी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी छताकडे पाहिलं आणि देवाला हाक मारली, हे दयाळू, या संकटातून मला फक्त तूच वाचवू शकतोस, कारण केवळ तूच खरा साक्षीदार आहेस. तू जाणतोस की मी काहीही केलेलं नाही. हे म्हणताच माझ्या मनाला थोडा दिलासा मिळाला. आता माझं रिमांड होतं की नाही याचा मला काही फरक पडत नव्हता. जज साहेब माझा रिमांड देण्याचा निर्णय घेणारच होते. तेवढ्यात कोर्टात एक इसमाने प्रवेश केला. त्याला पाहून सगळे चकित झाले, कारण तिथे कोणीच त्याला ओळखत नव्हतं. तो थेट माझ्याकडे येऊन म्हणाला, मी यांचा वकील आहे. जे काही बोलायचं आहे ते माझ्याशी बोला. हे ऐकून मीही दचकले. त्याने जज साहेबांना स्वतःचा परिचय दिला आणि पुन्हा तेच बोलला, मी यांचा वकील आहे. संपूर्ण कोर्ट रूम आश्चर्याने भरून गेलं. मग तो बोलायला लागला आणि बोलतच राहिला. न जाणे त्याने कशा कशा युक्तिवाद केल्या आणि जज साहेबांनी माझा रिमांड थांबवला. माझं डोकं सुन्न झालं होतं. मी फक्त आश्चर्याने त्या अनोळखी माणसाकडे पाहत होते, जो मध्यम वयाचा वाटत होता, कदाचित माझ्या भावाच्या वयाचा. यानंतर पोलीस मला परत घेऊन जात होते तेव्हा त्या माणसाने त्यांच्या हाताने थांबवलं आणि माझ्याजवळ येऊन खूप सौम्यपणे म्हणाला, अंजली, घाबरू नकोस. मी तुरुंगात तुझ्याशी भेटायला येईन आणि तुझ्यावर जे काही घडलंय याची सगळी हकीकत ऐकेन. फक्त काही दिवस कठीण आहेत, त्यानंतर सगळं ठीक होईल, देवाच्या इच्छेने. मी हळूच विचारलं, पण तुम्ही कोण आहात? माझ्या तोंडून एवढंच निघालं. तेव्हा हसत म्हणाला, अजूनही सांगण्याची वेळ आलेली नाही. योग्य वेळी मी स्वतः येऊन सगळं खरं सांगेन. सध्या फक्त निश्चिंत राहा. हे लोक तुझं काही वाईट करू शकत नाहीत. त्यांच्यानंतर पोलिसांनी मला तिथं थांबू दिलं नाही आणि परत पोलीस ठाण्यात घेऊन आले. मला पाहताच अमरा हसली आणि म्हणाली, काय सांग, वाचलीस ना तो? नाही लागला ना तुझा रिमांड? मी तिला आजचा सगळा प्रकार सांगायला उत्सुक होते, पण तिचं वाक्य ऐकून मला एक धक्का बसला. तुला कसं कळलं? का तूच पाठवलं होतंस त्या माणसाला? ती खांदे उडवत म्हणाली, अगं, प्रत्येक वेळी मीच तुझ्यासाठी सोय करीन असं थोडंच आहे. कदाचित तुझ्या कोणत्या तरी प्रार्थनेचा परिणाम असावा आणि नेमकं वेळेवर तो माणूस तिथं पोहोचला असेल.
पण असं कसं शक्य आहे? मी म्हणाले, मी तर त्याला ओळखतही नाही आणि माझ्याकडे इतके पैसे सुद्धा नाहीत की मी वकील ठेवू शकेन. मग तो कोण होता? अमरा म्हणाली, अंजली, मी तुला कधीच सांगितलं होतं ना की काळजी करू नकोस. जे काही होतंय ते शांतपणे बघ. आता या प्रश्नाने परिस्थिती आपल्या विरोधात करू नकोस. जे घडतंय, जसं घडतंय ते तुझ्या पालनकर्त्याच्या इच्छेने होतंय. ऐकत आहेस ना? मी गप्प तिचं बोलणं ऐकत होते आणि मग म्हणाले, तू मला सामान्य माणूस वाटत नाहीस. हे ऐकून ती मोठ्याने हसली आणि म्हणाली, साधी तर तूही नाहीस, म्हणूनच आपली ड्युटी इथे लागली आहे. काय म्हणतेस? मी अज्ञानाने विचारलं. तेव्हा ती हसून म्हणाली, अजून तुला समजणार नाही आणि चांगलं तेवढंच की याबद्दल जास्त विचार करू नकोस. फक्त आपल्या देवाकडे प्रार्थना करत राहा. त्या क्षणी मला अमराबद्दल एक विचित्र भीती वाटली. का कोण जाणे, पण ती मला काही सामान्य माणूस वाटत नव्हती. जसं तिला प्रत्येक गोष्टीची आणि प्रत्येक रहस्याची कल्पना असावी. ती वळू लागली तेव्हा मी पटकन बोलून गेले, तुला माहितीये ना, मी माझ्या भावाचा खून केलेला नाही. यावर अमराने वळून माझ्याकडे पाहिलं आणि मृदू स्वरात म्हणाली, तू हे म्हणतेस म्हणजे मला विश्वास आहे. नाही, फक्त माझ्या शब्दांवर विश्वास ठेवू नको. तुला ज्ञान आहे ना, तू पाहू शकतेस. सांग, तुला माहित आहे ना की मी मारलेलं नाही. त्यावर ती हलकसं हसली आणि परत वळून गेली. माझ्या अंगावर काटा आला. म्हणजे ही बाई खरंच काही सामान्य नाही हे आता मला कळून चुकलं होतं. मी अजूनही विचारांच्या गुंत्यातच होते. तेवढ्यात एक महिला शिपाई आली आणि मला भेटीच्या खोलीत घेऊन गेली. मला वाटलं वहिनी आली असतील, पण तिथं तोच वकील बसलेला होता ज्यांनी आज मला रिमांड पासून वाचवलं होतं. त्याला पाहून मी आश्चर्यचकित झाले आणि फक्त एवढंच म्हणाले, जी तुम्हाला वाटलं नव्हतं का मी येईल? त्याने सौम्यपणे विचारलं. अशी काही गोष्ट नाही, मी म्हटलं आणि गप्प बसले. तो म्हणाला, चला आता तुम्ही मला सगळा प्रसंग नीट सांगा, जेणेकरून मी हा खटला व्यवस्थित हाताळू शकेन. त्या रात्री नक्की काय झालं होतं? मी त्याला त्या रात्रीचा सर्व प्रसंग सविस्तर सांगितला. सगळं ऐकल्यावर तो पुन्हा शांत स्वरात म्हणाला, तुम्हाला तुमच्या भावावर विश्वास नव्हता की तो तुमचं भलं करणार होते? यावर मी गडबडून विचारलं, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? तुम्हाला खरं वाटत होतं की ते तुम्हाला विकून टाकणार? हो, त्यावेळेस तसंच वाटलं होतं. भाऊ खूप रागात होते आणि माझं काही ऐकून घेत नव्हते. ते खूप रागात होते. असं काय झालं होतं की ते रागावले? मी मान हलवली. काहीच नाही. ते बाहेरून आले आणि अगदी संतप्त होते. माझं लग्न लावून द्यायचं आणि त्यासाठी पैसे घ्यायचे, हाच त्यांचा हेतू होता. मग तुम्हाला असं का वाटले की ते तुमच्यावर रागावलेले होते? कदाचित काही वेगळंच प्रकरण असेल किंवा ते लग्न तुझ्या भल्यासाठी करत असतील, पण तुला ते कळलं नसेल. त्या वकिलाच्या बोलण्याने माझ्या मनात गोंधळ उडवून दिला. त्याचे प्रश्न खूप खोल होते. तुम्हाला कुणावर शंका आहे का की ज्याने तुमच्या भावाचा खून केला असेल? हो, त्यांनी त्या रात्री वहिनीशी वाद घातला होता. मध्यरात्री मी बाहेर आले तेव्हा वहिनी अंगणातच होत्या. माझ्या लक्षात ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या मी त्या वकिलाला सांगितल्या. तो फार बारकाईने सगळं ऐकत होता. त्यानंतर वहिनी तुमच्याशी तुरुंगात भेटायला आल्या होत्या का? माझ्या लक्षात ती भेट आली. मग मी भूतकाळातले प्रसंग सांगितले. कसं वहिनी त्यांच्या विकलांग भावाबरोबर माझं लग्न लावण्याचा विचार करत होत्या. हे ऐकून वकिलाच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू आलं. त्याने आपली फाईल बंद केली आणि म्हणाला, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हा खटला आता मी स्वतः पाहणार. तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवा. मी परत माझ्या कोठडीत आले तर पाहिलं अमरा अजूनही हसत होती. मला आश्चर्य वाटलं आणि मी थेट तिच्याजवळ गेले आणि विचारलं, सांग ना खरं, तू कोण आहेस? ती आपल्या सौम्य हसऱ्या चेहऱ्यानं म्हणाली, माझं काम, देवाने तुला आधार द्यायला पाठवलंय. तो देव खूप दयाळू आहे. आपण काही मागितल्यावर तो आपल्याला कधीच रिकामा हातानं परत पाठवत नाही. तू अजिबात चिंता करू नकोस. या सगळ्या गोंधळातून तू सुखरूप बाहेर पडशील आणि तुला एक चांगली जीवनसाथी मिळेल. माझ्या मनातले सगळे प्रश्न आता निवडले होते. मला समजलं होतं की अमरा खरंच फक्त मला धीर द्यायला पाठवलेली आहे. मी तिला विचारलं, सांग ना, माझ्या भावाला नेमकं कुणाचं कर्ज फेडायचं होतं? ती गंभीर झाली आणि म्हणाली, अंजली, वेळ येण्याआधी सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करू नकोस. योग्य वेळी सगळं तुझ्यासमोर उघड होईल, पण आत्ता मी काही सांगू शकत नाही. मी गप्प बसले. त्यानंतर खरंच मी तिला काही विचारलं नाही. माझ्या पुढच्या सुनावणीला माझ्या वकिलाने पूर्ण मेहनतीने माझं प्रकरण लढलं. त्या सुनावणी दरम्यान त्याने जीव तोडून हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की हत्या माझ्या वहिनीने केली होती, कारण माझा भाऊ माझं लग्न दुसरीकडे लावू इच्छित होता. पण वहिनी मात्र
मला तिच्या मजूर भावासोबत लग्न लावून द्यायचा हट्ट करत होती. या दरम्यान त्यांचा जोरदार वाद झाला आणि वहिनीने आपल्या पतीचा जीव घेतला. सुनावणीच्या आधी वकिलाने मला समजावलं होतं की तू काही बोलायचं नाही, फक्त मी जे म्हणेन त्याला होकार देत जा. कोर्टात मी वहिनीकडे पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्याचा रंग एकदम बदलून गेला होता. नाना प्रकारच्या युक्तिवादांनी आणि फक्त 3च सुनावण्यात वकिलाने केवळ मला निर्दोष सिद्ध केलं, तर केस जिंकूनही दाखवलं. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शेवटी त्यांनी हेही सिद्ध केलं की खरं तर माझ्या भावाचा खून त्याच्या पत्नीने केलेला नव्हता. जेव्हा मी सुटले तेव्हा थेट वकिलाच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याचे आभार मानले आणि त्याच्या फीबद्दल विचारलं. तो हसून म्हणाला, माझी फी एवढीच आहे की तुम्ही माझ्याशी लग्न करा. हे ऐकून मी चकित झाले आणि विचारलं, तुम्ही असं कसं म्हणू शकता? तेव्हा तो सौम्य हसत म्हणाला, अंजली, मी ही गोष्ट कोर्टात मांडली नाही, पण आता तुझ्याशी लपवू शकत नाही. तुझ्या भावाला आधीच आपल्या पत्नीच्या मनातील गोष्ट कळली होती. ती तुला आपल्या मजूर भावासोबत लग्न लावून द्यायच्या मागे लागली होती. हे समजल्यावर तुझा भाऊ माझ्याकडे आला. तो माझा चांगला मित्र होता. त्याने माझ्याकडे तुझ्यासाठी हात मागितला आणि मी होकार दिला. मग तो घरी गेला आणि हा सगळं नाटक केलं जेणेकरून त्याच्या पत्नीवर दबाव येईल आणि पैशाच्या लोभाने ती गप्प बसेल. पण तिने उलटीच खेळी खेळली. स्वतःच्या पतीचा खून करून त्याचा आरोप तुझ्यावर टाकला, जेणेकरून तू घाबरून तिच्या भावासोबत लग्न करशील. आता हे सगळं समोर आलंय. सांग, आता तरी तू माझ्याशी लग्न करशील का? मला क्षणभरही विचार करायची गरज वाटली नाही, कारण आता मला सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या होत्या. अमराने सुद्धा याआधी या व्यक्तीविषयी काही स्पष्ट संकेत आणि गुपित सांगितलंच नव्हतं. वरून माझा भाऊ सुद्धा त्याच्याशी माझं लग्न व्हावं हीच इच्छा बाळगून या जगातून निघून गेला होता. तर मग मी नकार का देऊ? तर मित्रांनो, सत्याचा नेहमीच विजय होतो आणि नशिबात जुळलेलं नातं कसंही असलं ते पूर्ण होतंच. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.